मागच्या 67 वर्षापासनं या सहकार चळवळीचं मुखपत्र असलेल्या सहकारी महाराष्ट्र या मुखपत्राचं प्रकाशन सोहळा पुन्हा एकदा नव्या रंगात नव्या जोशात करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले या सोहळ्याला या सहकार क्षेत्रातले महाराष्ट्रातले सर्व दिग्गज आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि विशेष करून प्रवीणजी दरेकर यांनी मागच्या काही काळामध्ये सहकाराला एक नवीन दिशा देण्याचा जो प्रयत्न केला याच्याकरता राज्याचा सहकार राज्यमंत्री म्हणून प्रवीण भाऊ आपलं अभिनंदनही करतो आणि आभार मानतो। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय प्रवीणजी दरेकर, विधान परिषदेचे आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय हेमंतदादा पाटील, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय प्रकाशदादा दरेकर, आताच ज्यांचा उल्लेख आपल्या प्रवीण भाऊंनी मार्गदर्शक म्हणून केला ते सन्मान्य सुरेशजी हावरे, सन्मान्य संजूजी कुसाळकर, सन्मान्य शिवाजीराव नलावडे, सन्मान्य नंदकुमारजी काटकर, सन्मान्य विठ्ठलराव भोसले, या ठिकाणी उपस्थित समस्त मान्यवर मंडळी, बंधू भगिनी, आपल्या सर्वांचं ह्या ऐतिहासिक सोहळ्याकरता मनपूर्वक स्वागत करतो। तसं जर पाहिलं तर प्रवीण भाऊंनी आयोजित केलेला प्रत्येक सोहळा ऐतिहासिकच होतो प्रसाद भाऊ। आता जवळजवळ शिक्षण आणि सहकार राज्यमंत्री झाल्यापासून 5 ते 6 कार्यक्रमाला येण्याचा योग मला त्या ठिकाणी आला आणि प्रत्येक वेळेस एक नवीन काहीतरी संकल्पना आणून त्या संकल्पनेच्या माध्यमातून समाजातल्या कुठल्या ना कुठल्या घटकाला फायदा कसा पोहोचवता येईल याचा प्रयत्न प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून मागच्या काही काळामध्ये झालेला आपण बघतो आहे। माझ्यासोबत ज्या पद्धतीने सहकार विभाग आहे, शालेय शिक्षण विभाग आहे, तसाच अजून एका विभागाची जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे, तो म्हणजे गृहनिर्माण विभाग। आणि ह्या गृहनिर्माण विभागाच्या मध्ये स्वयं पुनर्विकास याच्या माध्यमातून नवीन गृह प्रकल्प ही जी संकल्पना प्रवीण भाऊ आपण क्रांतिकारी संकल्पना या मुंबईला आणि महाराष्ट्राला दिली ही निश्चितच अभिनंदनाच्या पात्र आहे। कारण मी जेव्हा आढावा घेतला होता, अनेक आमच्या गृहनिर्माण विभागाच्या बैठकी लागतात आणि या मुंबईतला सर्वसामान्य माणूस जो कोणी कधी 200 स्क्वेअर फुटाच्या घरात राहतो, कोणी 250 स्क्वेअर फुटाच्या घरात राहतो आणि ते देखील मागच्या 30-30, 40-40 वर्षापासून राहतो, आता ज्याची इमारत मोडकळीस आलेली आहे, जो आपल्याला स्वतःच्या हक्काच्या घरासाठी त्या ठिकाणी कुठेतरी तडफड करत असतो आणि अशा वेळेस अनेकदा समाधानकारक विकासक नाही भेटला की त्याची पिळवणूक त्या ठिकाणी होते आणि ह्या पिळवणुकीतून सर्वसामान्य माणसाला बाहेर काढण्याकरता ही नवीन संकल्पना स्वयं पुनर्विकास गृहनिर्माण प्रकल्पांची संकल्पना, ज्याला क्रांतिकारी संकल्पना आपल्याला म्हणता येईल, ती संकल्पना प्रवीण भाऊ दरेकरांनी यांच्या राज्याला दिली आणि दिलीच नाही तर याची अंमलबजावणी कशी झाली? पहिले त्यांनी 1 ते 2 प्रकल्प त्या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवून टाकले, मग लोकांना ती आवडायला लागली। लोक देखील सहजासहजी कुठल्याही नवीन गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, कारण इतिहासामध्ये त्यांची त्या ठिकाणी फसवणूक झालेली असते। परंतु पहिले 2-3 प्रकल्प त्या ठिकाणी करून टाकलेले, हळूहळू लोकांचा विश्वास त्याच्यावरती वाढत गेला आणि बघता बघता जवळजवळ 14 यशस्वी प्रकल्प त्या ठिकाणी मुंबई शहरामध्ये पूर्ण झाले। नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी चारकोप प्रकल्पाचं चावी वाटप त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्री महोदयांना प्रचंड असा आनंद त्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून झाला। तातडीनं प्रवीण भाऊंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दरेकर समितीची नियुक्ती करण्यात आली आणि स्वयं पुनर्विकास प्रकल्प हा गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवण्याकरिता त्या ठिकाणी समितीनं अहवाल राज्य शासनाला दिला। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्य शासनाने तो अहवाल त्या ठिकाणी स्वीकारला आणि याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे याच्याकरता माननीय प्रवीणजीकडेच त्याचं नेतृत्व त्या ठिकाणी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं। आज आपण बघतो आहे की भविष्यात या माध्यमातून नवीन नवीन गृहनिर्माण प्रकल्प आपल्या मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार होतील, ज्याचा फायदा या मुंबईतल्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी होणार आहे। आज प्रसाद भाऊ आपण बघतो की सहकारामध्ये अनेक नवीन क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांचं आपण सर्वजण तो सहकार क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहे, त्या मानाने मी
फारच आमच्या विदर्भात सहकार चळवळी आपल्या सर्वांना माहिती आहे. सहकार चळवळ जी मजबूत झाली ती पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात बरोबर, परंतु आमच्या विदर्भातल्या लोकांना मात्र त्याचं वाटोळं त्या ठिकाणी होऊन जातं. त्या दिवशी आमचे हेमंत भाऊ पाटील यांचा परवा आमच्या वर्ध्यात कार्यक्रम होता आणि फक्त 3 वर्षात 4था वर्धापन दिनानिमित्त त्यांनी मला बोलवलं होतं. उद्घाटनाच्या वेळेस त्यांनी बोलवलं, त्याला वाटलं कशी चालू होते शाखां कशी नाही, पण फक्त 3 वर्षात भाऊ त्यांच्या सोसायटीला आमच्या वर्धेकरांनी 79 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि ते थोडेसे खुश होते. मी म्हटलं हेमंत भाऊ कसं काय, तर म्हणजे तुमची जिल्हा बँक बुडीत आहे. 97% एनपीए प्रसाद भाऊ आमच्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा इतिहास फार कठीण होता. त्याच्याकरिता देखील आम्ही प्रवीण भाऊ दरेकर यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेतलं की पुन्हा एकदा ही बँक त्या ठिकाणी रोडवर कशी आणता येईल, बँक सुरू झाली पाहिजे. कारण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही यशस्वी पद्धतीने कार्यरत आहे त्या त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि ज्या जिल्ह्यात शेतकरी सुखी राहतात त्या जिल्ह्याची अर्थव्यवस्था आपण जर का बघाल तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालते. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी आभार मानलं पाहिजे की वेळीच त्याची दखल घेतली आणि आम्हाला जवळजवळ 168 कोटी रुपयाची मदत त्या ठिकाणी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिली. आमचा गेलेला आरबीआयचा परवाना त्या ठिकाणी आपण प्राप्त करू शकलो आणि आता आमची बँक त्या ठिकाणी कशी तरी सुरू आहे. परंतु भविष्यात ही बँक अधिक प्रभावशाली करण्याकरता प्रवीण भाऊ तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला आवश्यकता त्या ठिकाणी राहणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सहकाराचं महत्व त्या ठिकाणी जाणलं, कारण जवळजवळ देशामध्ये जी पूर्ण सहकारी संस्था आहेत त्यातल्या जवळजवळ 60% सहकारी संस्था आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि आतापर्यंत आपण जर का बघितलं तर हा सहकार विभाग जे इतिहासामध्ये प्रवीण भाऊंनी पूर्ण उल्लेख त्या ठिकाणी केला नाही, प्रसाद भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा जे स्वतःला सहकार वर्षी इतक्या वर्षानुवर्षापासून म्हणत गेले, स्वतःची मोनोपोली त्या ठिकाणी ठेवत गेले, परंतु सर्वसामान्य माणसांकरता मात्र त्या ठिकाणी काही करू शकले नाही. परंतु देशाच्या पंतप्रधानांनी एक मोठा धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि 2021 मध्ये सहकार विभाग जो कृषी विभागासोबत मर्ज होता म्हणजे तो त्या ठिकाणी स्वतंत्र सहकार विभागाची त्या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये निर्मिती केली आणि फक्त निर्मिती केली नाही तर अमित भाई शहा सारखं एक मोठं नेतृत्व जबाबदार व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्या विभागाचा चार्ज त्यांच्याकडे देण्यात आला. आज अमित भाईंनी जेव्हापासून सूत्र हातात घेतली तर सर्वात पहिलं जर का काम कुठलं केलं असेल तर आपल्या ह्या देशातल्या ज्या गाव सोसायट्या असतात, विविध कार्यकारी संस्था आपण ज्याला पॅक्स म्हणतो, त्या संपूर्ण देशातल्या पॅक्सचं संगणकीकरणाचं काम त्या ठिकाणी अमितभाई शहा यांनी हातात घेतलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील 18,000 त्या पॅक्स सोसायट्या त्या ठिकाणी कार्यरत आहे ज्याच्या माध्यमातून गावातली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी चालत असते. आपण देखील जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये 12,000 पॅक्सचं संगणकीकरण त्या ठिकाणी पूर्ण केलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ 3,000 पॅक्सचं आपण संगणकीकरण करणार आहोत आणि त्या माध्यमातून गाव स्तरावरची सहकारी चळवळ मजबूत कशी करता येईल याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण सर्वजण करतो आहोत. आज हे जेव्हा आम्ही मॅगझिन बघितलं, ही पुस्तिका अतिशय महत्वाची. आपण आपल्यातले काही जण त्या ठिकाणी सकाळ वृत्तपत्र वाचत, त्याच्यामध्ये सकाळ वृत्तपत्रासोबत ॲग्रोवन नावाची एक सप्लिमेंट त्यांनी काही वर्षापूर्वी सुरू केली. आपण जर का ग्रामीण भागामध्ये पाहाल तर अनेक गावातले तरुण ती ॲग्रोवन त्या ठिकाणी, कारण राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या यशोगाथा मांडण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येते. शेतीमध्ये आलेलं नवीन तंत्रज्ञान याची माहिती देण्याचं काम त्या ठिकाणी होत असते. त्याच पद्धतीने शेतीमध्ये असलेल्या अडचणी याच्याबद्दल देखील माहिती देण्याचं काम त्या ॲग्रोवनच्या माध्यमातून होत असते. आज आपण जे या ठिकाणी सहकारी महाराष्ट्र नावाचं मुखपत्र एका नवीन पद्धतीनं या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये प्रवीण भाऊ उतरवलेलं आहे, आपलं मनापासून अभिनंदन करतो. परंतु आमच्या देखील या ठिकाणी अपेक्षा आहे आपल्याला याचं काम प्रवीण भाऊ प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवावं लागणार आहे. कारण जी माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही तज्ञ मंडळींना माहिती आहे त्या तज्ञ मंडळींच्या माध्यमातून ह्या आपल्या पुस्तिकेमधून ही जी पुस्तिका तयार होणार आहे ही याचा खप जितका जास्त होईल, याचा प्रचार जितका जास्त होईल, याच्या प्रति जितक्या जास्त राज्यामध्ये वाटल्या जातील तेव्हा कुठं या देशाच्या पंतप्रधानांनी स्वप्न बघितलं आणि आज पॅक्सच्या माध्यमातून जे वेगवेगळे उद्योग नवीन 50 उद्योग त्या ठिकाणी उभे करण्याची मुबलक संधी त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्याचा फायदा या महाराष्ट्रातल्या ग्रामीण तरुणांना होणार आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आता प्रसाद भाऊंचं तर तुम्ही हक्कानं त्या ठिकाणी जाहिरात घेऊन घेतलं. सन्मान्य हावरे साहेब आले, मला असं वाटतं हावरे साहेबांचा त्या ठिकाणी हातभार जास्त आवश्यक आहे कारण त्यांना शिर्डीचा साईबाबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी
म्हणून हावरे साहेबांचा आशीर्वाद म्हणजे शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद असल्यासारखा त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण सर्वजण एकत्रितपणे एकसंघपणे हे वेगवेगळे काम आपण त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही अपेक्षा आपण सरकारच्या कडून त्या ठिकाणी प्रवीणजी ठेवले आहेत की संघाचा शिक्षण निधी त्या ठिकाणी सुरू झाला पाहिजे, अनुदान देखील पूर्ववत त्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे आणि ह्या राज्यामध्ये सहकाराची प्रशिक्षणाची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला मान्यता मिळाली पाहिजे. निश्चितपणे या सर्व बाबी तातडीनं पूर्णपणे नेण्याकरता आपण बैठक लावून त्या सर्व सुविधा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आजच्या दिवशी आपण आम्ही सर्वजण येताना काही दुसऱ्या बैठकांमुळे वेळ झाला, परंतु आपण सर्वजण आपला महत्वाचा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यात आपल्या राज्याची जी सहकाराची चळवळ आहे, ज्याला 126 वर्षाचा जुना इतिहास आहे, ही अजून आपल्याला मजबूत त्या ठिकाणी करायचा आहे. आणि देशाचे प्रधानमंत्री यांचा जो सहकार से समृद्धी हा जुना जो इतिहासामध्ये काही काळामध्ये आपल्या राज्यामध्ये सहकारातून स्वाहाकार केला होता, हा मोडकळीस आणून सहकार से समृद्धी हे तरीच नेण्याकरता आपलं सर्वांचं निश्चितपणे येणाऱ्या काळात राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सहकार्य राहील अशी आपल्या सर्वांच्या वतीनं अपेक्षा बाळगतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. आणि पुन्हा एकदा या मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण भाऊ दरेकर यांचं अभिनंदन देखील करतो आणि आभार देखील व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद नामदार साहेब, आपण या ठिकाणी व्यासपीठ काढून आलात. मी महाराष्ट्र सहकारी संघ मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आपण या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर सभागृहातील सर्व सहकार्यातील मान्यवरांचे देखील मी आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.